बोरीवाडी या संघाने मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश केला. सॉरी डिक्सल पाली या टीमने मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश केला. आजच्या दिवसामध्ये देखील तेवढेच संघ मात्र खेळताना पाहायला मिळतील आणि त्याच बरोबरीने शेवटपर्यंत जो संघ झुंजेल तो संघ मात्र सुपर 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पहिला सामना देखील आता सजला जाईल. पळसदरी आणि बीड या दोन संघादरम्यान पहिला सामना मात्र सजला जाईल. या भावी आमदार चषकामध्ये आपण पाहतोय जोतामधली या सामन्याला मात्र सुरुवात केली जाईल. तत्पूर्वी दोन्ही टीम्सला मात्र विनंती करतो की आपण जो निर्णय घेतला असेल त्याच्यावरती लगेच अंमलबजावणी करा. टॉस जिंकला प्रथम पळसदरी टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे बीड संघाला प्रथम इन्व्हाइट केले ते क्षेत्ररक्षणासाठी. चला बीड संघ आपण लगेचच मैदानामध्ये. आणि हॅलो 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 तर चला लगेच ग्राउंडचा ताबा सोडा. सर्व आयोजकांना देखील विनंती करतो आपण जो ग्राउंडचा ताबा घेतलाय तो ग्राउंडचा ताबा सोडा आणि चला लगेचच बीड संघ आपली शत्रुशेन सजवा. त्याचबरोबरीने पलीकडे टीम आपले सलाबीची जोडी मात्र रवाना करा. दोन्ही टीमचा अतिरिक्त 12 मॅच आपण मंचावरती पाठवा. कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. फक्त दोनच रिव्ह्यू मात्र दिले जातील. ते विनर्स आणि रनआउट साठी मात्र रिव्ह्यू असतील. ते पण ऑफिशियलला जर का डाऊटफुल असेल तर ते पंचांकडून मात्र रिव्ह्यू घेतण्यात येईल. अन्यथा प्लेअर साठी रिव्ह्यू नसणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे. आणि तर पलघर टीमला 2 चेंडूंची मात्र पेनल्टी देण्यात आली आहे. म्हणजे पॉवर प्लेचे फक्त 5 चेंडू फेकले जातील आणि त्याबरोबर सेकंड ओव्हरचे देखील 5च चेंडू पलघरी संघाला खेळण्यात येईल. 2 चेंडूंची पेनल्टी आहे पलघरी टीमला. अतिरिक्त 12 आपण मंचावरती पाठवा. दोन्ही संघ भावी आमदार चषकामध्ये आपण पाहतोय या दुसऱ्या दिवसाचा मात्र सुरुवात केली जाईल. पहिला सामना बीड आणि त्यांच्या समोर असणारा पलझरी. टॉस जिंकला पलझरी टीमला आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे बीड संघाला. दोन्ही टीमचे 12 मॅन देखील उपस्थित आहे मंचावरती. सोळा पलघरी संघ आपले सलाबची जोडी रवाना करा मैदानामध्ये. आधीच विलंब झाला मॅचेसला. तत्पूर्वी आपल्याला विनंती असेल की आपण जो डिसिजन असेल त्याच्यावरती लगेचच उजरा. चला पलघरी संघाची आपण सलाबीची जोडी रवाना करा मैदानामध्ये.
तर पोलसरी संघाची सलामीची जोडी रबाना झाली मैदानामध्ये. अनिल आणि समीर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. हॅलो, सलामीची जोडी आपण पाहतो. बाबरमध्ये षटक मात्र गणेश गोलंदाजी मार्कवरती बीड संघाकडून आपण पाहतोय. त्याच्यावरती जबाबदारी दिली आता पापड प्लेच्या षटकाची. 5 ओव्हरची मॅच आहे. 20 मिनिटाचा टायमिंग आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 20 मिनिटाचा टायमिंग असेल. 15 मिनिटांमध्ये आपले 3 षटक कंप्लीट करायचे. अड्ड्याच्या 16व्या मिनिटाला आपला अतिरिक्त एक प्लेअर मात्र अड्ड्या सर्कलच्या आतमध्ये असेल याची नोंद घ्यायची. फिल्डिंग करणाऱ्या बीड संघाने. स्ट्रायकिंगला अनिल नॉस्टिक होती. समीर ही सलामीची जोडी पॉवर प्लेच्या षटक मात्र गणेश गोलंदाजा खात्यावरती जबाबदारी दिली आहे पॉवर प्लेच्या षटकाची. टी5चं षटक पहिलं षटक आपण पाहतोय. भावी आमदार चषकाला कालच्या दिवसामध्ये मधुभाऊने सुरुवात करून दिली जरूर. त्याचबरोबर पंचांचा देखील ग्रीन सिग्नलचा इशारा. फर्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवरती गणेश. स्ट्राईक एंडला अनिल आपण पाहू शकाल. पलदरी टीम फर्स्ट बॅटिंग मात्र करते आता. पहिला चेंडू अक्रॉस फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक. त्याच्यावरती फाईनली गिरिया मात्र क्लिअर केली आणि पहिल्या चेंडूवरती गणेशवरती आक्रमण. हा आलाय चौकार. पहिला चेंडू अक्रॉस फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक. त्याच्यावरती फाईनली गिरिया पहिल्या चेंडूवरती चौकार आला. चौकाराच्या मदतीने श्री गणेश अकाउंट मात्र ओपन केलं जात आहे. ते पलदरी टीमचा अनिल या फलंदाज मात्र आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. हा देखील चेंडू चांगला आहे. बड्डाट बेकाने चेंडू फेकला होता गणेशने. कारण की पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार खाल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं आणि तेच प्रत्युत्तर मात्र आहे या दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे देखील चेंडू आला निर्धाव आणि निर्धाव चेंडू संगतीने धावफलक 4 या अंकावरती जाऊन चावलाय. हा देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. प्रेक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. कोणतीही रिस्की रन घेण्याचा प्रयत्न देखील करत नाहीये. परंतु कालच्या दिवसात आपण विचार केला तर डिक्सल पाली या संघाने चांगलं वर्चस्व गाजवलं आणि सुपर 5 मध्ये मात्र पहिला प्रवेश केलाय आपला निश्चितच. परंतु या आजच्या दिवसामध्ये देखील 10 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यातून मात्र एक संघ सुपर 5 मध्ये पुन्हा आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. हा देखील समोर चेंडू फसला फटका. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि शेल देखील स्वीकारली जाते. ज्या अनिलने मात्र चौकाराने सुरुवात केली होती त्या अनिलला मात्र चौथ्या चेंडूवरती बाद करण्यामध्ये यश आलंय. ते गोलंदाज गणेशला. हा देखील समोर चेंडू फसलाय फटका. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि तर 4 चेंडूचा खेळ संपला. अजून एक चेंडू मात्र फेकण्यात येईल. पापडपेच्या षटकामध्ये फक्त 5 चेंडू फेकले जातील आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 5 चेंडू फेकले जातील. पावरप्लेच्या षटकामध्ये 5 चेंडू फेकण्यात येतील आणि त्याचबरोबर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 5 चेंडू फेकण्यात येतील. 2 चेंडूची पेनल्टी आहे ती पलदरी टीमला आणि कारण लेट आल्यास कारणासह मात्र पेनल्टी देण्यात आली आहे. ती शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. पावरप्लेच्या षटकामध्ये थोडस उशिराने मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली परंतु लवकरात लवकर सामने कव्हर कसे होतील याच्याकडे पंचांनी मात्र लक्ष द्यायचं आहे. टायमिंग लावून मात्र आपण हे ओव्हर मात्र कम्प्लीट करायचे आहेत. हा चेंडू चांगला आहे. बंडा टोपेकाने चेंडू टाकला होता. गणेशच्या ओव्हरचा इथे समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरचा स्पेल मात्र संपलाय आणि अवघ्या
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. दुसऱ्या ओव्हरला मात्र सुरुवात केली जाईल. बीड संघाकडून गोलंदाजी मार्क वरती. दिलीप गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या क्रमांकाचा 4 षटकांची महाशय 5 षटकाचा इथे खेळ संपलाय. या षटकामध्ये देखील 5 चेंडू फेकण्यात येतील ते गोलंदाजाच्या माध्यमातून. अड्डता पेनल्टी देण्यात आली होती फलंदाजी टीमला. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. गोलंदाजी मार्क पुढे दिलीप. स्ट्राईक एंडला समीर वाघमारे आहे. लास्ट वरती समीर पवार आपण पाहतोय. हा पहिला चेंडू चांगला गोल्डन स्पॉट वरती चेंडू फेकला होता. टप्पा उचल पहिल्यानंतर थोडासा उचली घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. इथे देखील चेंडू आला निर्धाव. पहिलं षटक फेकला गणेश वाघमारेने आणि अवघ्या 4 धावसंख्येचे षटक फेकला त्यांनी. एक महत्वाचा गडी मात्र बाद केला तो अनिलला. आणि आता मात्र दिलीप देखील आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश देखील मिळतंय त्याला. हा देखील चेंडू पहिल्यानंतर थोडासा उचली घेणार आपला पाहायला मिळाला. पंचांकडे अशा भूत नजरेने पाहत राहिला. पंचात देखील तटस्थ उभा राहिल्यात आणि देखील सांगितलं पंचांनी की हा देखील चेंडू निर्धाव आहे. हा देखील चेंडू चांगला आहे. हा अशी चेंडूची फेकी करणं गरजेचं आहे आणि तशीच फेकी मात्र होती ती बीड टीम कडून. कारण रात्रीचा खेळ रात्रीच्या खेळामध्ये मात्र महत्वाच्या शैली मात्र चेंडूपर्यंत शेपटपर्यंत नजर ठेवणं गरजेचं फलंदाजांना. तरच फटकेबाजी या मैदानामध्ये होऊ शकतं. या मैदानामध्ये 24 धावसंख्या देखील डिपेंड झाली कालच्या दिवसामध्ये आणि 60 धावसंख्येचा पाठलाग देखील या मैदानामध्ये झालाय. म्हणजे या मैदानामध्ये धावसंख्या होऊ देखील शकते आणि या मैदानामध्ये धावसंख्या थांबू देखील शकते. हा देखील बॅटची लिडिंग झाली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता परंतु हे देखील षटक इथे आता प्रगतीपथावरती चालू आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. म्हणजे शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधला आपल्याला बाल मिळेल. गोलंदाजी मार्क दिलीप या गोलंदाजीने आतापर्यंत 4 चेंडू डॉट फेकलेत. 4 धाबा धाव फलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड वरती आपण तळवरी टीमची धावसंख्या. हा देखील चेंडू चांगला आहे. मेडल षटक मात्र फेकला. जर का अजून एक चेंडू असता जरूर मेडल षटक झाला असतं परंतु 5 चेंडूचं षटक असल्यामुळे हे देखील षटक आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला आणि आजच्या या स्पर्धेमधला दुसरं मेडल षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन षटकाचा खेळ संपला. धावफलकामध्ये दाबा लागला त्या अवघ्या 4 गणेश वाघमारे षटक फेकला 4 धावसंख्येचा. दिलीप अय्यरने मात्र षटक फेकला अवघ्या 0 धावसंख्येचा आणि फलंदाजी टीमची धावसंख्या आतापर्यंत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 अंकावरती. आता गोलंदाजी मार्क वरती ऋतिक वाघमारे आपण पाहू शकाल. इनट नंबर 3 चा गोलंदाज आपण पाहू शकाल त्या गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू निर्धाव. आपण पाहिलं की या तिन्ही गोलंदाजांनी एक चांगली कामगिरी केली. गणेश वाघमारे पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर पुढचे 4 चेंडू निर्धाव फेकले आणि दिलीपने मात्र लगातारचे 5 चेंडू निर्धाव फेकले आणि ऋतिक देखील तशीच कामगिरी. हा देखील पहिला चेंडू निर्धाव आलाय. बॅटची लिडिंगेज घेतली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले. अडवणी देखील गेली आहे. इथे नशिबाची साथ देखील बीड संघाला पाहायला मिळते आपल्याला मिळते.
कारण की सिली विडांचा क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्यांनी एक मात्र त्यांनी सिंगल मात्र अडवली आहे. सिंगलच्या मदतीने त्यांची धावसंख्या 1 अंकाने बदलेल जाऊन मात्र पोहोचेल ती 5 अंकावरती. 5 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क होती ऋतिक वाघमार आहे. हा देखील हुकचा फटका साजेवरून कडेकडे पुल करायचा होता पण तो अनसक्सेसफुल ठरला आहे. हा देखील चेंडू निधावतोय. डाटा पर्सेंटेज वाढवायला सुरुवात केली होती बीड टीमला. पहिले तरी संघ मात्र आता अडचणीमध्ये सापडला आणि त्या अडचणीतून आता बाहेर काढावा लागेल का फलंदाजाला तशी फटकेबाजी देखील करावी लागेल. हा खराब चेंडू होता परंतु या चेंडूला पुश केला हलक्या हाताने डावी मात्र केलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न लगेचच होतोय आणि 2 धाबा चितेच्या चपलाईने आणि हरणीच्या गतीने मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या 2 अंकाने फ्लाय मात्र होती जाऊन पोहोचती ती 7 या अंकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती चालू आहे. 2.4 चेंडूचा खेळ संपला आहे आणि एक घड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धाबा धाव फलकावरती. थोडस नाजूक परिस्थितीमध्ये आपण पाहतोय तो फलंदाजी संघ आपण पाहू शकाल. हा चेंडू कडे पूल करायचा होता. बॅट आणि चेंडू संपर्क होत नाहीये. इथे देखील चेंडू निर्धाव आहे. डाटा पर्सेंटेज चांगली प्रतीची मात्र पाहायला मिळते गोलंदाजी ती म्हणजे बीड या संघाची. 7 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. हा देखील चांगला चेंडू आहे. चेंडू पलट्यानंतर थोडासा बाउन्स झालाय. शिक्षकांनी कामगिरी चोख बजावली. हे देखील षटक चांगलं पडलं ऋतिक वाघमाऱ्याचं 3 धाव संख्येचं आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा फलंदाजी टीमच्या आपण पाहतो. एक घड्याच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 7 धावा. गोलंदाजी मार्क होती अरुण वाघमारे. शेवटचं स्लॉक षटक हाणामारीच्या षटकाला सुरू होतं. गोलंदाजी मार्क वरती अरुण वाघमारे कशी कामगिरी केलेली ओव्हर मध्ये. पहिला चेंडू रनअप मध्ये मात्र थोडासा प्रत्यय येतोय. पुरुष मात्र सज्ज होईल. अरुण वाघमार ते जबाबदारी दिली आता आणि त्या जबाबदारी चांगलं यश देखील द्यावं लागेल. आता चांगली सार्थिक अशी गोलंदाजी करावी लागेल परंतु आता फलंदाजांना थोडी फटकेबाजी करावी लागेल. 25-30 धाव संख्येवरती जावं लागेल आता. हा पहिला चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंप. पंचाने सांगितलं जमिनीला हात समांतर केले आणि सांगितलं की हा चेंडू वाईट आहे. अभ्यंतर धावेने मात्र भर पडते. अभ्यंतर धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या 1 अंकाने बदलेल जाऊन मात्र पोहोचेल ती 8 या अंकावरती. 8 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. टीम फलंदाजी टीम थोडस आता अडचणीमध्ये सापडलेल्या अडचणीमधून बाहेर काढावा लागेल का फलंदाजाला. फुलटा चेंडू आहे आणि या फुलटा चेंडूवरती हा मोठा बिग हिट मात्र पाहायला मिळतोय. बॅट्समन समीरच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग असा षटकार. तर तिसऱ्या पंचांची मागणी देखील करत आहेत बिमरसाठी. तर तिसऱ्या पंचांची डिसिजन देखील होती. हा चेंडू लो आहे म्हणजे 6+1 अशा 7 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये 8 मात्र केल्या जात आहेत त्या फलंदाजी टीमच्या खात्यामध्ये आणि एकूण धाव फलकाला धावा लागल्या त्या 15 या बोनसच्या धावा आहेत. या धाव संख्येने मात्र थोडस अशा फलंदाजी झाला त्या फलंदाजी टीमच्या. चांगला चेंडू अशा चेंडू फेकण्याची गरज होती. फिटचा चेंडू होता. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल देखील झालेत आणि इथे देखील आता काय घडतंय मैदानामध्ये. इथे 2 धावा कंप्लीट मात्र होत आहेत.
तिसरी धाव संख्या देखील कंप्लीट. तिथे मैमई साफील मैदानामध्ये गोलंदाजाकडे फेकी देखील केली होती, परंतु गोलंदाजाला कलेक्शन करता आलं नाहीये. आता त्याचाच कारणास्तव 3 धावा इथे कंप्लीट. 3 धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या 18 धाव संख्येवरती. हा देखील ओव्हरपोर्टात चेंडू होता, कन्वर्ट केला समोरच्या दिशेमध्ये व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच सिंगल मात्र कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने पुरेशा वाढेल, जाऊन पोहोचेल ती 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. टीम पलसरी संघ आता जो अडचणीवरती सापडला होता त्याने डाव सावरायचं काम केलंय. या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये 24 धावसंख्या डिपेंड केली होती आणि आता देखील तसाच कारनामा होईल का पलसरी टीम कडे हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॅटची लिडिंग एज घेतली, यष्टेक्षकाने कामगिरी चोख बजावली आहे. या शेतीवरती देखील विकेट आली आहे, विकेट डाऊन झाली आहे. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र समीर पवार मात्र बाद झाला आहे. या शेतीवरती विकेट मिळाली अरुणला. 3 चेंडूचा खेळ संपला, अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 10 फलकावर धावा लागले ते 19. म्हणजे या शेतीवरती देखील फर्निचर रिस्काईट गेलं आहे. ट्रिपलला उद्ध्वस्त केल्यात, गेल्या पावली मात्र परतीचा प्रवास करावा लागेल तो विवेक पजारला आणि तिसरा आदरा टीम पलसरी संघाला भेटला जातोय तो 19 या धावसंख्येवरती. अंकुश नवीन बॅट्समन 5व्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती. अरुण आता चांगली कामगिरी करते, चांगली लेन भेटली अंकुशला. समोरच्या दिशेमध्ये व्ही शेपचा तडाखा हा लंगण आणि लंगअपच्या मधून दडून दिला, शेंडूच गेलाय सीमा रेषा बाहेर आलेला हा षटकार. आल्या इरादे स्पष्ट मात्र केले. पहिल्या चेंडूवरती आल्या मात्र षटकार टोकलाय आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 अंकावरती. या 3 षटकारामध्ये धावसंख्येचा आलेख होता 7 आणि त्याच्यानंतर एक्सेलरेटर पाय दिला आणि तब्बल 10 फलकावर धावा लागल्या त्या 25 धावा. हा देखील अनेकदा कार्पेटने ब्लॉक करला चेंडू टाकला होता. लंगनला शेतीच्या गाईनात एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरीच्या प्रयत्नाला इथे फलंदाज देखील बाद होत आहेत. एक सिंगल ऍड स्कोर कार्ड वरती. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वरती. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 27 धाव संख्येची गरज असणार आहे ती विजयासाठी बीड संघाला. उंबरविरा आणि उंबरवाडी या दोन्ही टीमच्या कर्जाला आपण टॉससाठी इन्व्हाइट करतोय. मुंबईवाडी आणि उंबरविरा
मुंडेवाडी आणि उंबरविरा या दोन्ही टीमच्या करताला आपण टॉससाठी इन्व्हाइट करतो. चला लगेच आपण यावं. तर उंबरविरा टीमचे कर्णधार आणि मुंडेवाडी टीमचे कर्णधार आपण दोन्ही टीमच्या कर्णधाराला इन्व्हाइट करतो. आपण टॉससाठी लगेचच या. तर मुंडेवाडी टीमचा कर्णधार इथं उपस्थित आहे. तर उंबरविरा टीमचा कर्णधार आपण टॉससाठी लगेच रिपोर्ट करा. गणेश आणि दिलीप सलामीची जोडी रवाना झाली आहे. बीड टीम कडून येणारे 24 चेंडू 27 धावसंख्येला पाठला करायचा आणि 27 धावसंख्या थांबवायची आहे जरी टीमला. त्यासाठी प्रयत्न देखील करतील आता आणि ती 27 धावसंख्या करायची आहे. ती बीड संघाला त्यासाठी सलामीची जोडी मात्र रवाना झाली आहे. ती गणेश आणि त्या समोर असणारा दिलीप. तर गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकाचा ती बंच षटक मात्र घेऊन आलाय गोलंदाज समीर. समीर वाघमारे गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. आता पहिल्या क्रमांकाचा 24 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. पंचांना देखील विनंती असेल आपण सामना चालू करा. फील्ड पोझिशन सजवले ती पलगरी टीम आणि लगेचच आपण सामना देखील चालू करायचा. स्ट्राईकला गणेश वाघमारे, नॉस्टगिरी दिलीप अय्यर. पहिला चेंडू वेगवान प्रत्या चेंडू होता. थोडासा चेंडू पलटानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने होता ओळंग घेणारा पाहायला मिळाला. फिंगर रोल करत असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती समीर पवार ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली पहिल्या षटकाची. आणि त्या पहिल्या षटकामध्ये जशी गणेश वाघमारे गोलंदाजी केली ना तशीच गोलंदाजी मला देखील करायची आहे हे दाखवून देत असताना हा देखील चेंडू चांगला आहे. गणेश वाघमारेच्या विरोधात हे मात्र कटकार असताना आपला बहाल मिळतोय तो समीर पवार. चेंडू 2 चेंडू अद्यापर्यंत निर्धाव फेकलेत. गणेश पवारने अवघड 4 धावसंख्येचे षटक फेकलं होतं आणि त्याच्या विरोधामध्ये आता 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश देखील मिळालंय पलगरी टीमच्या समीर पवारला. हा देखील चेंडू चांगला आहे. लेफ्ट शॉट सजवायचं होतं. बॅटन बॉलचा मात्र संपर्क नाही आहे. हा देखील चेंडू आला निर्धाव. 3 चेंडू निर्धाव पडले. ताबडतोब षटक आहे. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल बीड टीमला. चांगला फटका समोर चेंडू उडवलाय गणेशच्या बॅट मधून. हा संघर्षाचा शंकनाथ करणारा 4थ्या चेंडूवरती आलेला हा चौकार आणि चौकाराच्या मध्ये तुमची धावसंख्या 51 मध्ये खुलं गेलं जात आहे. 4थ्या चेंडूच्या चौकारानंतर उंबरवाडी टीमला मात्र मुंडेवाडी टीमला टॉस जिंकून फक्त फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे उंबरविरा या टीमला मात्र
तिथं फलंदाजी करावी लागेल. सावकाराने मात्र खातं खोललं गणेश वाघमारेने. हा देखील 11 संख्या फटका फसला आहे. डाऊन द क्षेत्ररक्षक शेल देखील केली जाते आता चेंडूवरती राग देखील केला जातोय कारण की 27 धावसंख्येचं मापक असं आव्हान आहे आणि ते आव्हान डिफेंड करायचं फलंदाजी टीमला आणि त्याच्यासाठी चालली असली प्रयत्न मेहनत मात्र आपल्या पणाला लावताना पाहायला मिळते फलंदाजी संघ. डबल बॅट्समॅन इन नंबर 1 डाऊनच्या पोझिशनला सेकंड नंबरचा बॅट्समॅन आपण पाहू शकाल ऋतिक वाघमारे याच्यावरती जबाबदारी दिली आहे. 4 धाबा फलकावरती जशी परिस्थिती होती फलंदाजी टीमची तशी परिस्थिती आपण पाहू शकाल. हा देखील चेंडू आडव्या बाटेतून पूल करायचा होता परंतु हा देखील षटक 4 धावसंख्येचं पडलं. जसं षटक गणेश वाघमारेने टाकलं 4 धावसंख्येचं तसं प्रति उत्तर देण्याला सुरुवात केली फलंदाजी टीमला आणि त्यांनी देखील आपण पाहू शकाल पहिल्या षटकांमध्ये एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावसंख्ये षटक फेकण्यामध्ये यश देखील मिळालं म्हणजे बरोबरी साधली आहे दोन्ही टीमला एकमेकांशी. चला पण जरा विनंती आपण टीम मीटिंग करून देऊ नका लगेच आपण फील्ड पोझिशन सांगा. तुमच्याकडे टायमर देखील लावला आणि त्या टायमिंग मध्ये आपण मॅचेस कव्हर करायचे आहेत. वारंवार ताकीद देखील द्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला की एवढ्या वेळामध्ये आपला पहिलं षटक संपायला पाहिजे दुसरं देखील त्याच पद्धतीने संपायला हवंय. अड्ड्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 16व्या मिनिटाला आपला एक षटक तट्या सर्कलच्या आतमध्ये असेल याची देखील ताकीद द्यायची आहे समोरच्या टीमला. गोलंदाजी मार्क वरती राकेश दुसऱ्या क्रमांकाचा षटक मात्र घेऊन आलाय. आता 18 चेंडू आणि बीजासाठी पाहायला गेलं 23 धावसंख्येची गरज आहे. 18-23 समीकरण आता येऊन टेपला जिथे 24-27 ची गरज होती आता इथं 18-23 ची गरज असेल. हा देखील फटका फसलाय. डाऊन द क्षेत्ररक्षक चेंज करताय शेल देखील कॅरी केली जाते आणि संपवला इथे दिलीपचा देखील खेळ. 1 मोर विकेट डाऊन दुसरा आदरा टीम बीड संघाला. नवीन बॅट्समॅन शिवा एंटर झालेत मैदानामध्ये. शिवाजी हा शिवाजी बॅट्समॅन आता मैदानामध्ये एंटर झालाय. त्याच्यावरती जबाबदारी दिली आता तशी बॅटिंग करावी लागेल. 17 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती राकेश पवार हा देखील समोरच्या दिशेने बी शेप मध्ये खेळायचं होता. बॅट अँड बॉलचा संपर्क देखील नाहीये. जशी परिस्थिती होती फलंदाजी टीमची यार त्याच प्रति उत्तर देण्याला मात्र सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये समीर पवारने आणि त्याच्यानंतर समीर वाघमारे मात्र सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मात्र राकेश पवार आले. त्यांनी देखील पहिला चेंडू विकेट मिळवले आणि त्याच्यानंतर डॉट चेंडू फेकलाय. हा देखील फटका चांगला आहे. बराचसा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल शेल देखील सोडली आहे जिथे सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करताना आपला पार मिळत आहेत.
इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण शेल देखील झाला असता, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली मेहनत, परंतु त्या मेहनतीला पाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे 2 धावा आड, 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आला 4, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्गाला सुरुवात झाली. अद्यापर्यंत 2 धावसंख्या खर्च केली आहे गोलंदाज राकेश पवारने. समोर देखील चेंडू पुश केला, हलक्या हाताने ढकलला, स्टिअर करताना आपला बाल पडतोय. इथे एकच सिंगल. दुसरीचा प्रयत्न देखील करत होते, परंतु शेवटच्या क्षणाला ऋतिकनं त्यांना थांबवलंय. इथे सिंगल सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 अंकावरती. 3 ओव्हरमध्ये पलतरी टीमच्या धावसंख्या होत्या 7 आणि अद्यापर्यंत बीड टीमच्या धावसंख्या 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती. हा देखील बॅटची लिंगच घेतली आहे. यष्टिक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. बरोबर विकेट डाऊन. महत्वाची विकेट डाऊन झाली आहे ती ऋतिक वाघमारे. बॅक टू द डगआउट. हा देखील चेंडू चांगला होता, परंतु पंचाने सांगितलं की हा चेंडू 100च्या क्षणाला मात्र बाहेर घोषित करतायत पंच. या चेंडूवरती मिळालेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 अंकावरती. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला प्रगतीपथावरती आणि आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. देखील जोरदार अपील पंचांकडे जर अपील केली होती LBWची, परंतु इथे सिंगल मात्र कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? काय घडते? 22ची धाव. जरूर गोलंदाजाने चांगली कामगिरी केली होती, तिथे निर्धाव चेंडू फेकण्यात आला होता, परंतु शिक्षकाची असलेली दिसाल कामगिरी आणि त्या कामगिरीवरती मोबदला मात्र मिळला जातो तो बीड संघाला. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 अंकावरती. तर 2 षटकांचा खेळ समाप्ती झाला. 9 धावा धावफलकावरती. आता उर्वरित 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम बीड संघाला. दिनेश पवार गोलंदाजी मार्कवरती, तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विलास आणि त्याचबरोबरीने नॉन शिवाजी, ही 2 फलंदाज मिडल ऑर्डरची बॅटिंग करतायत. त्याच्यावरती जबाबदारी आता, त्या जबाबदारीला पार मात्र करायचं. जर आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवायचं असेल तर फटकेबाजी करावी लागेल. आता हा देखील चेंडू चांगला आहे. अतिशय भंडाट वेगाने मात्र चेंडू फेकला होता. समोरून मात्र चेंडू उचली घेऊन मात्र शिक्षकाचा हातात जाऊन विसावतोय. हा देखील आला चेंडू निर्धाव. जेवढे डटअप पर्सेंटेज वाढतील ना तेवढं दडपण मात्र असेल बीड संघांवरती.
परंतु एका दुसरा फटका जर आला ना तर रिलीज देखील ते दडपण होऊ शकतं. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे राकेश कवड्या. आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाठवा कोणाला तरी. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय. तिसरे पंच देखील आता इथे तैनात झालेत. गोलंदाजा शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. आता पंच सांगतील की गोलंदाज फ्रेश आहे की फेकी आहे. कॅमेरामॅन देखील उपस्थित आहे तिथे. केटीसी संपूर्ण टीम देखील आता तैनात झाल्या. अजिंक्य पवार असेल त्यांचे सर्व साथी सज्ज झाली ती मॅच कव्हर करण्यासाठी. फुलटा चेंडू होता. लोवर्स मुला चेंडू कन्वर्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्नाला विकेटची गरज आहे आणि आता मात्र जरूर रन आउटची विकेट मात्र दान केली आहे. जर का पहिली रन फास्ट झाली असती तर दुसऱ्या रनचे चान्सेस जास्त असतात आणि इथे आत्महत्या करावी लागली ती फलंदाज विलासला आणि तंबूचा आसरा मात्र धरावा लागेल. आता एक धाव ऍड होईल. एक धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या 10 अंकावरती आता उर्वरित 10 चेंडू आणि 17 धाव संख्येची गरज आहे. म्हणजे एका दुसरा फटका जर का आला ना तर दडपण मात्र दूर होईल ते बीड संघावरती. परंतु इथे फटकेबाजी करावी लागेल. नवीन बॅट्समन बाला आपण पाहू शकाल. फुलटा चेंडू लोक फुलटा चेंडू कन्वर्ट केला. शेप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील का. पण तो 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत ग्राउंडला जाता गुडगुला करत चेंडू निघून गेला. सीमा रेषा बाहेर आलेला हा चौकार महत्वाच्या क्षणी मात्र हा चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या 4 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचेल ती 14 या धाव संख्येवरती. बालाच्या बाट मधून आलेला हा चौकार. 9 चेंडू आणि 13 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती दिनेश आपण पाहतोय शाईकिनला बाला आहे ज्याच्या मधून चौकाराने खातं खोललंय त्याने. हाडकील आउटसाइड ऑप्शन पंचांकडे आशाभूत नजरेने देखील पाहत राहिले बाला. परंतु पंचाने कोणताही डिसिजन दिला नाहीये. असाच अर्थ काय की हा चेंडू निर्धाव आहे आणि या निर्धाव चेंडू पुन्हा दडपण मात्र येते बीड संघावरती. आता 8 चेंडू आणि 13 धाव संख्येची गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू 13 धाव संख्येची गरज आहे. हा देखील फटका दमदार आहे परंतु त्याच्यावरती क्षेत्ररक्षक देखील आहेत आणि तिसऱ्या अटेम्प्टला मात्र शेल पकडली जाते. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झाली असलेली जुगलबंदी आणि शेवटच्या क्षणाला अनिलने पकडलेली शेल. एक अप्रतिम दर्जेदार आपल्याला शेल मात्र पाहायला मिळाली. ही क्लिप देखील आपल्याला कॅमेरामॅनच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जरूर रिप्लाय देखील आपल्याला या युट्यूब स्क्रीनवरती पाहायला मिळेल. फटका दमदार होता परंतु व्हॅल्युएशन कमी भेटलं. उंच जरूर गेला होता चेंडू परंतु लांबी पकडली नाहीये. आता त्याच्याच कारणास्तव बालाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. इथे विकेट झाल्यात 4 आणि रन झाल्यात त्या 14. म्हणजे आता 7 चेंडू आणि विजयासाठी 13 धाव संख्येची गरज आहे. नवीन बॅट्समन शरद मात्र एंटर झालाय. शरद आणि शिवाजी हा 2 बॅट्समन मात्र आता मैदानामध्ये खेळ करतायत. या शरदला आता मात्र फटकेबाजी करावी लागेल.
फुलटा सिद्धू होता. बॅटची लिडिंग एज घेतली की काय, पंचांकडे जोरदार अपील केली. पंचांनी सांगितली की बॅट मध्ये खाली ब्रश झाली आहे, त्याचाच आवाज आला आहे. आणि तिथे मात्र फलंदाजाला सेफ देखील केलाय. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती दाबा लागला तर 14. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. सहा चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी बीड संघाला. सलामीची जोडी देखील फोडण्यात आली. त्याच्यानंतरचे लगातारचे विकेट देखील पडझड झाली. आता शिवाजी आणि त्याचबरोबरीने शरद ही जोड साखली मध्ये मिडल ऑर्डरची गेलती आहे. गोलंदाजी मार्क वरती ज्याला 6 चेंडूमध्ये 13 धावसंख्या वाचवायची आहे तो विजय पवार आता गोलंदाजी मार्क वर आलाय. हा देखील चेंडू एस्टार वरती आदळला. इथे त्रिफला उद्ध्वस्त केल्या त्या शिवाजीच्या. 1 मोर विकेट डाऊन. तिसऱ्या 4थ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन करतोय तो विजय पवार. नवीन बॅट्समॅन अरुण शिवाजी मात्र बाद झालाय. त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन बॅट्समॅन अरुणला आपण पाहू शकाल. त्या 5 चेंडू 13 ची गरज आहे. आता इथून एकाच पटक्याने मात्र ते सामना मात्र खुला होईल बीड संघासाठी, परंतु अरुणला आता प्रयत्न करावे लागतील. 5 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. जिथे सामना होता कुठे, सामना येऊन बसलाय कुठे, परंतु हेच प्रश्नचिन्ह उभं राहिलाय. फटका चांगला आहे आणि त्याच्यावरती इलेक्शन कमी भेटलं आणि इथे शेल देखील कॅरी केली जाते. अरुणला देखील परतीचा प्रवास तो शेल मिळावा अशी परिस्थिती बीड संघाची होताना आपल्याला पाहायला मिळते. तर नेक्स्ट मॅच असेल उंबरविरा आणि मुंडेवाडी या 2 टीम मध्ये मात्र संघर्षाची लढाई पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधली पहिल्या फेरीतला हा दुसरा सामना असेल ए पोल मधला. त्याच्यानंतर सी पोलला मात्र सुरुवात केली जाईल. हा देखील आडव्या बाटून पूल करायचा होता. अंधाधुंदे फटकेबाजी आता चालू आहे. आता पूर्णतः औपचारिकता बाकी राहिली की काय असा प्रश्न उभा राहिला आहे. कारण की आतापर्यंत 3 ओव्हर 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि अवघ्या 14 धावा धावफलकावरती. आता इथून 3 चेंडू 13 ची गरज आहे. बॅट्समन आपण पाहतो रोशन साईक आहे, ज्याला आता आपल्या मनगटाची ताकद मात्र दाखवावी लागेल. आडव्या बॅटून पूल केला आहे. एक सिंगल मध्ये कंप्लीट. सिंगलच्या मदतीने तुमची धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 15 अंकावरती. आता 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 2 चेंडूवरती 2 षटकार लगावे लागतील. ते शरद आहे फलंदाजाला. मनगटामध्ये ताकद देखील आहे. प्रति मनगटची ताकद आता मैदानामध्ये दाखवणं गरजेचं आहे.
लगातार सामॅच करतो आणि पलतो घरी. काय ते बरोबर आहे ना, आम्हाला जग मारून रामनाथी बरोबर आहे ना, लगातार सामॅच करतो आणि पलतो घरी. बारा मॅच कारपाटने मात्र धावसंख्या घेण्यात आली आहे. इथे विकेट देखील जाती आहे. एक सिंगल घेतल्यानंतर दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या धावसंख्येला मात्र इथे फलंदाज बाद देखील झाला आहे. तो शर्यत आता पुन्हा औपचारिकता बाकी राहिली आहे. तिथे सामना मात्र वर्चस्व गाजवलं पलघरी टीमनं. मी म्हटलं होतं पहिल्या क्षणापासून की या मैदानावरती कमी धावसंख्या डिपेंड देखील होत्या. 7 धावसंख्या इथे चेसिंग देखील केली जाते आणि तेच कामगिरी केली पलघरी टीमनं. इथे 27 धावसंख्या डिपेंड केली आहे. कालच्या दिवसामध्ये देखील 24 धावसंख्या डिपेंड झाल्या होत्या. इथे देखील संघ विजय झाला आहे तो पलसदरी संघ. तर पहिला सामना विजय संपादन केला. बीड संघाचा एक चेंडू जरूर बाकी होता, परंतु फलंदाज मैदानामध्ये गेले नाही.